शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी सध्या आमच्या सोबत आहे. साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष करून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची मागणी केली होती. त्याच्यानंतर संजय राऊत आणि विनायक राऊत तुमच्यावर जोरदार टीका हल्लाबोल केला. एवढं सांगतो, संजय राऊत, विनायक राऊत यांच्यावरती मला काही बोलायचं नाही. संजय राऊत यांना महाराष्ट्रामध्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाही. मुळामध्ये मी संबंध महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंसोबत जे लोक आहेत त्यांना मी विचारेन की उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत शरद पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतली, ती बाळासाहेबांची भूमिका होती का? बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत जाऊन दिलं असतं का? बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? याचं आत्मपरीक्षण पहिल्यांदा त्यांनी केलं पाहिजे. समोरच्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला शिल्लक हल्ली बोटं आपल्याकडे असतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जो नालायक उद्धव ठाकरे, बाळासाहेबांच्या विचाराला ज्यांनी काळीमा फासला, ज्यांनी पाप केलं आहे काँग्रेससोबत जाऊन, ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं मी माझं दुकान बंद करून टाकीन, तो बाळासाहेबांचा, त्याच बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचे विचार पायदळी तोडून काँग्रेससोबत जातो. लाज वाटत नाही? आणि पुन्हा बाळासाहेबांच्या स्मारकाचं अध्यक्षपद पण त्यांच्याकडे द्यायचं. तो असू देत किंवा त्याचं पिल्लू असू दे आदित्य, त्यांना काय आता अधिकार आहे? आता शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून ठीक आहे, पण मुलगा म्हणून जे बाळासाहेबांचे विचार त्यांनी जोपासायला हवे होते ते त्यांनी जोपासलं नाही. बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा फासला आहे. त्यांना आता बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा त्यांना किंवा त्यांच्या मुलाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. एक पुन्हा सांगतो मी आपल्याला, बाळासाहेबांच्या स्मारकाला जमीन ही शासनाने दिली. बाळासाहेबांचं स्मारक हे शासनाने बांधलं आहे. मग जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारासोबत नसेल तर त्याला तिथं पाय टाकून का देत आहे? आमची स्पष्ट भूमिका ही आहे. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो आहे की ताबडतोब उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना बाळासाहेबांच्या स्मारकाच्या इथं पाय ठेवू देऊ नये. हे आपल्याकडनं पाप होईल ते. म्हणून ताबडतोब त्या स्मारकाच्या अध्यक्षपदानं हकालपट्टी करावी ठाकरे कुटुंबियांची, अशी माझी मागणी ठाम आहे. पण ते सांगितलं आहेत की बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी कोणी केली आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. विचाराची गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. काँग्रेससोबत जाऊ नका असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या विचारासोबत गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी. आणि म्हणून अशा गद्दाराला बाळासाहेबांच्या स्मारकाचा अध्यक्षपद बसवण्याचा किंवा त्या मुलाला कुठलाही नैतिक अधिकार नाही, हे मी ठामपणे पुन्हा सांगतोय. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. तोच भगवा झेंडा शिवसेना प्रमुखांचे विचार हे घेऊन एकनाथ शिंदे झालेले आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत गद्दारी केली, बेईमानी केली. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, हे पाप त्यांनी केलं आहे. अशा पापी माणसाला तिथे स्मारकाच्या इथे पाय ठेवणं हा त्यांचा नैतिक अधिकार नाही, ही ठामपणे पुन्हा एकदा सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे की शिवसेनेची जवळ काँग्रेस झाली आहे. भास्कर जाधव त्यांनी घरचा आयोग दिला. भास्कर जाधवांना मनापासून धन्यवाद. भास्कर जाधव कधी कधी सुसंस्कृत मी आहे याची जाणीव करून ते देतात आणि चांगल्याला चांगलं म्हणतात. ते त्यांनी म्हटलं आहे. आता तरी त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी शिकून घ्यावं असं मी म्हणेन. मी जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन कृष्णा पवारसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.